मी ओंकार पोतार, के न्यूज मध्ये सर्वांचं सहज स्वागत. आता आपण सध्या उभे आहोत मुरगुड्यातील सरपिराजेला तलाव येथे. या ठिकाणी बघायला गेलं तर मुरगुड तलावाची पातळी ही 30 फुटाच्या वर गेलेली आहे. मुरगुड तलाव भरण्यासाठी फक्त काही फुटच पाणी या ठिकाणी शिल्लक आहे. या ठिकाणी पाणी पुरवठा करणारा तो ओढा आहे तो पूर्ण क्षमतेने भरू लागलेला आहे. त्याचबरोबर वेदगंगा नदी पाणी पातळी जी आहे ती कालपासून तब्बल 1 फुटाने वाढलेली आहे. पाऊस नसला तरी परिस्थिती दैशिती आहे, त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे. आज मुरगुडचा आठवडी बाजार असून या आठवडी बाजारावरती या पावसाचा परिणाम होणार यात शंका आहे. वेदगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी. दिवसभरात पाणी पातळीत 3 फुटांची वाढ. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून नदीने आता इशारा पातळी ओलांडली आहे. दिवसभरात तब्बल 3 फुटांनी पाणी पातळी वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांच्या मध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झालंय. आणखी 4 फूट पाणी वाढल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान मुरगुड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुरगुड तलावाची पाणी पातळी 30 फुटांवर पोहोचली असून येत्या काही दिवसात तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. मागील 2 दिवस पावसाचा जोर तुलनेनं कमी असला तरी नदीच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असल्याने नागरिकांचे लक्ष नदीकडे लागले आहे. सध्या देवगड निपाणी मार्ग सुरू असून वेदगंगा नदीवरील कुर्णी बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच मुरगुड वाघापूर मार्गावरही सुमारे 3.5 ते 4 फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. आज मुरगुडचा आठवडी बाजार असल्याने पावसाचा आणि बंद मार्गांचा परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांची उपस्थिती कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MHTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी. अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.